हाय फ्रेंड्स, मी काल इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहिले तर मी थोडा वेळ शॉक झाले की काय आहे हे. हरियाणामध्ये घडलेली सत्य घटना. एका 9 वर्षाच्या मुलगी 8 महिन्याची प्रेग्नेंट होती आणि तिचा सख्खा भाऊ 11 वर्षाचा त्यानेच तिला प्रेग्नेंट केली आणि त्याच्यानंतर तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने त्या मुलीला पोलीस चौकीत नेली आणि पोलीस चौकीमध्ये नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिली आणि ती घरी आली आणि त्या मुलाला स्वतःच्याच घरात बंद करून ठेवलं आणि पोलिसांना सांगितलं की माझ्या मुलाचा काही दोष नाही, त्याला तुम्ही पकडू नका, अटक करू नका. ही कसली आई? मला या विषयावरतीच तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सगळं बोलता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून मी हा लॉंग व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. तर पूर्ण बघा प्लीज. कारण आई वडील मुलगा मुलीमध्ये भेदभाव कसे करू शकतात आणि स्वतःच्याच घरात आपल्याच मुलीबरोबर आपलाच मुलगा हे सगळं घाणेरडं कृत्य करतोय आणि ती आई त्या मुलाला माफ करते आणि मुलीला शिक्षा देते. हा कुठला कायदा? म्हणजे हा काय प्रकार आहे? हे कसलं कलियुग आहे? लहान मुलगी ती 9 वर्षाची, तिच्या पोटात बाळ आहे हे तिलाही माहीत नसेल आणि तो मुलगा तिच्याबरोबर काय करतो हे त्यालाही माहीत नसेल. हे बरोबर आहे, पण आईवडिलांचं काम आहे मुलांकडे लक्ष द्यायचं. मुलं आपले काय करतात, कुठे असतात, झोपल्यानंतर ते वेगवेगळे झोपतात, काय एकत्र येतात का काही करतात, हे बारकाईने आईवडिलांनी लक्ष द्यायला नको का? आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपलं काम आहे ते, आपलं कर्तव्य आहे ते. हे आईवडील कसे विसरतात? आज जर ह्या मुलीच्या आईवडिलांनी लक्ष दिलं असतं तर ह्या छोट्याशा मुलीला हे सगळं सहन करावं लागलं नसतं. बिचारी ती मुलगी ऑपरेशन करताना एवढी रडत होती, एवढी कासावीस होती, एवढा त्रास होत होता, सहन करवत नव्हतं. कसं तिने ते सहन केलं असेल मला तर विचारही करवत नाही. कारण आपण आपल्या बायकांना माहिती असतं की मुलांना जन्म द्यायचा म्हणजे आपला दुसरा जन्म असतो. मुलांना जन्म द्यायचं म्हणजे सोपं काम नाही आहे. किती त्रास होतो, किती सहन करावं लागतं. आणि ती 9 वर्षाची चिमुकली, तिने किती त्रास सहन केला असेल, तिला काय त्रास झाला असेल विचारही करवत नाही. कलियुग म्हणतात ते आत्ता मला समजते की असलं कलियुग बोलतात ते काय नक्की काय आहे कलियुग. आत्ता मला समजते कलियुग म्हणजे हे की ज्याच्यामध्ये वय बघितलं नाही, लहान मोठं बघितलं नाही आणि आई वडील तरी निर्दयी कसले आहेत. मला एक कळत नाही आहे, जेव्हा पोलिसांकडे या मुलीची आई गेली मुलीला घेऊन, तेव्हा पोलिसांनी तिला का सोडलं? तिला का शिक्षा दिली नाही? तिला का विचारलं नाही की तुझ्या मुलीबरोबर हे सगळं घडत असताना तू का लक्ष दिलं नाहीस? तू कुठे गेली होतीस? मग त्या आईला जर शिक्षा आत्ता झाली असती तर जगातल्या सगळ्या प्रत्येक आईने आपल्या मुलींवर लक्ष ठेवलंच असतं आणि मुलांची काळजी घेतलीच असती. त्याच्या सगळ्याच आई आपल्या मुलांची खूप काळजी घेतात, खूप लक्ष ठेवतात. पण अशा काही निर्दयी आई असतात, ते एका बाईमुळे जगातल्या सगळ्याच आयांची किंवा सगळ्याच बायकांची बदनामी होते. हे खोटं नाही आहे, हे सत्य आहे. कारण ह्या मुलीच्या आईने जर लक्ष दिलं असतं तर ह्या चिमुकल्या बाळावर ही वेळ आली नसती आणि त्या मुलाला पण शिक्षा झाली पाहिजे या मताची मी आहे. ज्या मुलाने ह्या मुलीबरोबर तिच्या त्या 11 वर्षाच्या भावाने ह्या मुलीवर ही वेळ आणली, त्या मुलाला का तुम्ही घराच्या आत बांधून ठेवताय, दडवून ठेवताय? ही कसली आई? हिनी पण त्या मुलाला त्या पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होती, पोलिसांना सांगायला पाहिजे होती या मुलाने हे घाणेरडे कृत्य केले, ह्यालाही शिक्षा द्या. त्या मुलाला जर आत्ता शिक्षा नाही दिली तर ते मुलगा पुढे जाऊन कितीक मुलींवरही अशी घाणेरडी वेळ आणेल. कारण त्याला थोडा तरी अनुभव आले. 11 वर्षाचा म्हणजे एवढा पण लहान नाही आहे तो, त्याला थोडी समज आहे, त्याला कळतंय. ही 9 वर्षाची मुलगी नासमज आहे, खूप लहान आहे, हिला कळत नाही. त्या 11 वर्षाच्या मुलाला सगळं काही कळतंय, त्यांनी काय केलंय, कसं केलंय. कारण आत्ता 10 वर्षाच्या मुलाला सुद्धा हे सगळं समजतं. आणि तुम्हाला सांगू, आपल्या मोठ्या फॅमिलीत किंवा छोट्या फॅमिलीत लहान मुलं जेव्हा आपल्या आजूबाजूला असतील तेव्हा त्यांच्यासमोर तुम्ही असं काहीही वागू नका की जेणेकरून त्या लहान मुलांच्या मनावर परिणाम होईल. ते सगळं बघतील की आपली आईवडील काय करत आहेत.
कसे राहत आहेत, तर प्लीज त्यांच्याजवळ तुम्ही जे काय तुमची पर्सनल लाईफ जगायची असेल ते वेगळी जगा. त्या मुलांसमोर काहीही तसं करू नका. प्रत्येक जगातल्या आईवडिलांना किंवा नवरा बायकोला माझं हे सांगणं आहे, आपली मुलं लहान आजूबाजूला असतील तर आपण त्यांच्यासमोर तसं काहीही करायचं नाही की जेणेकरून त्यांच्या मनावर परिणाम होईल आणि त्यांच्या मनात हे सगळं करायची भावना निर्माण होईल. आपल्याला आपली पर्सनल लाईफ जगायची असेल वेगळ्या रूममध्ये जा, बेडरूममध्ये जा. बेडरूम नसेल, छोटी रूम असेल तरीही ते सगळं हे बघणार नाही, त्याची काळजी घ्या. त्यांच्यासमोर असं काहीही करू नका की जेणेकरून त्यांच्या मनावर परिणाम होईल. बघितलं ना. आणि तुम्ही लहान मुलांना फोन देऊ नका. फोनमध्ये पण मुलं सगळं बघतात आणि फोन जरी दिला तर शाळेचा अभ्यास काय आहे, शाळेच्या बाबतीत काय आहे ते त्याला दाखवा. त्याची गरज असते आता. पण असे फोन देऊन हे घाणेरडं काय बघतात ना मुलं, त्याचाही त्यांच्या मनावरती परिणाम होतो. हे सगळं शिकतात. आजकालची मुलं चांगलं कमी शिकतात आणि वाईट जास्त शिकतात. वाईट वृत्तीचं जे असतं ते पटकन ते कॅच करतात. हा बाबा हे आपण करून बघूया असा विचार करतात. म्हणून मुलांकडे फोन देऊ नका आणि मुलांकडे लक्ष द्या. आणि प्लीज आज हरियाणामधल्या या 9 वर्षाच्या मुलीवर जी वेळ आली ती आत्ता इथून पुढे कुठल्याही लहान मुलीवर वेळ येऊ नये अशी सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या. हे खरंच मला ह्या मुलीसाठी खूप वाईट वाटते, खूप त्रास होतो आहे. अक्षरशः बघतानाच माझं काय जसं धडधड करत होतं की काय ही कशी सहन करते ही मुलगी. बाळाला जन्म देताना तिचं त्या बाळाला ज्या वेळेला ऑपरेशन होतं ना, कसं सहन केलं असेल त्या एवढ्याशा लहानशा लेकराने, ते विचारही करवत नाही मला. तेव्हा प्लीज आपल्या मुलांची काळजी घ्या. त्यांच्यावर अशी वेळ येईल, हा प्रसंग येऊ नये हा विचार करा. मला एवढंच सांगायचं होतं. प्लीज तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा माझा व्हिडिओ शेअर करा. हरियाणामधल्या 9 वर्षाच्या मुलीने 8 महिन्यानंतर एका बाळाला जन्म दिला आणि ते हे कृत्य तिच्या सख्ख्या भावानेच 11 वर्षाच्या तिच्याबरोबर करून तिला प्रेग्नेंट केलं. म्हणून ह्या बाळावर ही वेळ आली. तर ही वेळ पुन्हा कुठल्याही लहान मुलीवर येऊ नये, कुठल्याही लहान मुलीलाही असं सहन करायला लागू नये याची काळजी घ्या. प्लीज हा व्हिडिओ माझ्या सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक, बाय.